आहेत, त्यामुळे प्रत्येकाला रतन टाटा हे आपल्यातले वाटतात. मिलिंद सर, खरं तर ज्या पद्धतीनं रतन टाटा यांनी आपल्या उद्योग समूहाचा विकास केला, त्याच पद्धतीनं टाटा हा उद्योग समूह प्रत्येक व्यक्तीच्या घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. प्रत्येक देशामधली अशी व्यक्ती नाही कोणतीच की त्या व्यक्तीनं टाटा उद्योग समूहाच्या एखाद्या कंपनीची एखादी वस्तू वापरलेली नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये आपलेपणा आहे आणि तो आपलेपणा त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सुद्धा कायम ठेवलेला होता. तुमच्या नजरेतून रतन टाटा हे व्यक्तिमत्व नेमकं वेगळं कसं होतं? 17 डिसेंबर 2011 रोजी रतन टाटा हे आमच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील डिक्कीच्या दुसऱ्या एक्झिबिशनला पाहुणे म्हणून आले. त्यांच्या सोबतची पहिली भेट म्हणजे ही एक माझ्यासाठी अविस्मरणीय अशी गोष्ट होती. ते आमच्या एक्झिबिशनला आले, त्यांनी मार्गदर्शन केलं SC ST उद्योजकांना आणि देशभरातल्या उद्योग समूहाला हे अपील केलं की देशभरातल्या उद्योग समूहांनी अनुसूचित जाती जनजाती मधले जे उद्योजक आहेत त्यांना व्यवसायामध्ये सपोर्ट केला पाहिजे. आणि हे त्यांनी केवळ आव्हानच केलं नाही, तर त्यांनी स्वतः मला मुथुरामन, त्यांच्या टाटा स्टीलचे व्हाईस चेअरमन यांना बोलावून टाटासाठी एक अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी ही बनवायला सांगितली आणि त्याप्रमाणे आम्ही टाटासाठी एक अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी बनवली आणि ज्यातून आज 1000 SC ST उद्योजक टाटांच्या विविध कंपन्यांमध्ये सप्लायर म्हणून ते काम करतायत. आणि त्यासाठी एक टॅप नावाचा प्रोग्राम, टाटा अफर्मेटिव्ह ऍक्शन प्रोग्राम हा निर्माण झाला आणि त्यातून एक दरवर्षी मॅपिंग आणि ट्रॅकिंग त्याचं सगळं केलं जातं. टाटाच्या अंतर्गत कंपन्यांचं चॅम्पियन कंपनी म्हणून त्यांना अवॉर्ड दिलं जातं जे कुणी या अफर्मेटिव्ह ऍक्शन मध्ये चांगलं काम करतायत. तर हे एक ते या देशातील खरं म्हणजे सॉफ्टवेअर पासून सॉल्ट पर्यंत चे प्रॉडक्ट ते बनवत होते. हे जरी असलं ते खूप मोठे उद्योजक होते, परंतु एक सामाजिक बांधिलकी जी आहे ही मानणारे जपणारे एक खूप मोठे ग्रस्त होते. ते आज आपल्यातून निघून गेलेत. यामुळे उद्योग जगताची खूप मोठी हानी झाली आहे. व्यक्तिगत डिक्की म्हणून मी स्वतः टाटा ग्रुप सोबत 2007 पासून जोडल्या गेलेलो होतो आणि 11ला प्रत्यक्ष ते आमच्या कार्यक्रमात आले होते आणि प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून अफर्मेटिव्ह ऍक्शन चा अजेंडा हे टाटा ग्रुपनी राबवला. त्यामुळे फादर ऑफ अफर्मेटिव्ह ऍक्शन इन इंडिया ज्याला म्हणता येईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जागतिकीकरणाचे वारे, खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण असलं पाहिजे असं जेव्हा सुरू होतं तेव्हा हा उद्योग समूह पुढे आला. मी आरक्षणाऐवजी मी SC ST उद्योजकांना माझ्या व्यवसायामध्ये त्यांना वेंडर सप्लायर म्हणून वाटा देतो आणि तो वाटा हा रतन टाटा यांनी दिला. तर मला दलित चळवळीमधलं वामनदादा कर्डकांचा तो एक प्रश्न वामनदादांनी केला होता की सांगा टाटा बिर्ला बाटा कुठे आहे आमच्या धनाचा वाटा. आणि तो अक्षरशः धनाचा वाटा जो आहे रतन टाटांनी 2011 साली डिक्कीच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन जाहीर केलं आणि तो कार्यक्रम अव्याहतपणे अफर्मेटिव्ह ऍक्शन सप्लायर डायव्हर्सिटी हे टाटा ग्रुपमध्ये चालू आहे आणि मी अतिशय जवळून टाटा ग्रुपच्या सोबत काम करतो. आणि आज त्यांच्या जाण्याने सर्व दलित उद्योजक, डिक्कीचे सर्व सभासद यांच्यामध्ये आज एक दुःखाचं वातावरण आहे आणि सगळ्यांचं मन हे भरून आलेलं आहे. एक सामाजिक बांधिलकी मानणारा उद्योजक आज हरपला आहे. मिलिंद सर, तुम्ही 2007 पासून टाटा उद्योग समूहासोबत जोडले गेलेत आणि ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत तुम्ही काम केलं तेव्हा अनेकदा तुमची त्यांच्यासोबत भेट झाली असेल, चर्चा झाली असेल. प्रत्येक व्यक्ती हा टाटांच्या प्रत्येक गुणाबद्दल बोलतो, मात्र खास करून त्यांच्यामधली विनम्रता आणि सर्वसामान्यांबद्दल जोडून घेण्याची भावना ही प्रत्येकाने ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांनी अनुभवलेली आहे. त्यांच्यासोबतच्या काही आठवणी, त्यांच्यासोबतचे काही किस्से तुमच्या आठवणीत आहेत? येस, नक्की. जेव्हा ते आमच्या एक्झिबिशन मध्ये आले होते तेव्हा त्यांना मी काही SC ST उद्योजकांचा प्रवास सांगितला. तेव्हा ते अतिशय खळखळून हसत होते. काही चांगल्या गोष्टी जेव्हा मी सांगत होतो त्याच्यावरती ते आश्चर्य व्यक्त करत होते की खरोखरच दलित समाजातून सुद्धा काही उद्योजक पुढे आलेले आहेत
आणि त्याचं आश्चर्य ते व्यक्त करत होते. आणि त्याचबरोबर ते मला असं सांगत होते की ह्याला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये टाटा उद्योग समूह हा आघाडीवर असेल, तुम्ही याच्यासाठी एक कृती कार्यक्रम करा. आणि हा माझा पहिल्या भेटीचा प्रसंग. आणि त्यानंतर भेटल्यानंतर कुठपर्यंत आलेला आहे, काय चालू आहे, काय अडचणी येत आहेत, टाटाचे अधिकारी सहकार्य करतायत किंवा नाही, अशा प्रकारची ते अधूनमधून विचारपूस करायचे आणि नीट चालू आहे ना याची ते चौकशी हे माझ्याकडे करायचे. त्यामुळे अतिशय डाऊन टू अर्थ ज्याला म्हणता येईल खऱ्या अर्थाने, म्हणजे इतका मोठा मनुष्य पण इतकं जमिनीवर असणारा मनुष्य हा उद्योग जगतामधला कुठल्याही प्रकारचा ऍटिट्यूड जो आहे, जो खूप लोकांना छोटीशी काही गोष्ट अचीव केली की एकदम ऍटिट्यूड मध्ये वागतात, परंतु खरोखर जी मोठी माणसं असतात ते खरंच मोठी असतात, त्याचा मला प्रत्यक्ष त्यांच्या भेटीतून, त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, त्यांच्या कृतीतून हा मला नेहमी येत गेलेला आहे. म्हणूनच आणि अशी व्यक्ती प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळची वाटायला लागते. सर, तुम्ही म्हणालात की दलित वर्गामधल्या कामगारांसाठी त्यांना काम करण्याची भावना होती आणि त्यासाठी त्यांनी तुम्हाला आराखडा तयार करायला सांगितलेला होता. त्यानंतर यासाठी कशा पद्धतीनं तुमच्याकडून आणि टाटा उद्योग समूहाकडून काम केलं गेलं आणि त्याचा किती मोठा फायदा समाज घटकांना झाला? हे बघा, आम्ही 2007 पासून कामाला सुरुवात केली आणि प्रत्यक्ष 2012 मध्ये टाटाच्या सर्व कंपन्या, म्हणजे मिठापूर पासून ते जमशेदपूर पासून ते सर्व देशभर पसरलेले जे टाटाचे सगळे प्लांट्स जे आहेत, सगळ्या कंपन्यांचे, त्या कंपन्यांच्या प्लांट्सला मी व्हिजिट केली. त्या ठिकाणचं जे व्यवस्थापन आहे, त्या व्यवस्थापनाला टाटा ऑफिस कडून सूचना गेलेल्या होत्या. मिलिंद कांबळे येतील, तुमच्याशी चर्चा करतील, तर त्यांच्यासोबत ओपन बुक मध्ये काम करायचं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय ओपन बुक मध्ये, म्हणजे काय की बाबा टाटा हे 50 सप्लायर कडून माल घेतोय, मागच्या वर्षी त्याने कुठल्या भावाने परचेस केला आणि यावर्षी कुठल्या भावाने परचेस करणार आहे, तर सेम भावामध्ये SC ST उद्योजकांचीही रेट्स ते मॅच करून घ्यायचे. तर याला ओपन बुक मध्ये तशा सूचना केल्या आणि त्याप्रमाणे आम्ही, म्हणजे मी वैयक्तिक सगळ्या कंपन्यांमध्ये फिरून SC ST उद्योजक कुठल्या प्रकारचे प्रॉडक्ट, कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस ह्या टाटाला सप्लाय करू शकतात अशी एक त्याची यादी करून आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्यांची या SC ST उद्योजकांना जोडण्याचं काम आम्ही केलं. आता त्यातून काय झालं, केवळ एवढंच नाही झालं, तर त्याच्यासाठी एक मॅपिंग आणि ट्रॅकिंग हे फार महत्वाचं असतं. ती सिस्टम निर्माण झाली. तर त्यानुसार तुम्हाला सांगतो, आज मितीला टाटामध्ये 1000 अनुसूचित जाती जनजातीचे जे उद्योजक आहेत ते जोडले गेलेले आहेत. टाटा मोटर, टाटा पॉवर, टाटा स्टील, टाटा केमिकल पासून अशा विविध कंपन्यांमध्ये ही मंडळी सगळी काम करतात आणि दरवर्षी आता त्याचं ऑडिट ते करतात. त्या ऑडिटमध्ये आता यावर्षी मागच्या फायनान्शियल इयर मध्ये 1500 कोटीचा बिझनेस वेगवेगळ्या टाटा समूहाने या उद्योजकांना दिलेला होता. तर हे जे सगळी गोष्ट जी आहे ह्या सगळ्या त्यांनी करायला सांगितल्या आणि त्याप्रमाणे आताही हे टाटाचं जे टॅप नावाचा प्रोग्राम आहे तो त्यांच्या वेबसाईट वरती सुद्धा बघायला मिळेल. 12-13 मध्ये आम्ही 100 उद्योजक जोडले होते. आता ती संख्या जी आहे पुढे 1000 उद्योजक झालेली आहे. तर अशा प्रकारे स्पष्ट सूचना उद्योगांना देणं, त्यांच्या सहकार्यांना, आणि हे आपल्याला करायचं आहे असं सांगणं हे फार महत्वाचं असतं, जे टाटा समूहातल्या सगळ्या कंपन्यांनी केलं आणि ते टाटांच्या मार्गदर्शनाखाली झालं. निश्चित. खरं तर मिलिंद सर, आम्हाला प्रत्येकाला, प्रत्येक सामान्य व्यक्तीला हे माहिती आहे की टाटा उद्योग समूहानं आपला उद्योग वाढवतानाच सामाजिक बांधिलकी किती मोठ्या प्रमाणामध्ये जपलेली आहे. मात्र तुम्ही आत्ता ज्या आठवणी जागवलेल्या आहेत त्यातून प्रत्येकाला ही गोष्ट सुद्धा माहिती झालेली आहे की समाजामधल्या दलित घटकांपर्यंत सुद्धा विकास पोहोचावा, त्यांचा विकास व्हावा आणि त्यांना सुद्धा एक मुख्य प्रवाहामध्ये आणलं जावं, यासाठी सुद्धा रतन टाटा यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. NDTV मराठीला तुम्ही वेळ दिलात आणि रतन टाटा यांच्या आठवणी आमच्या सोबत शेअर केल्यात यासाठी. धन्यवाद. थँक्यू.